नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। शरद पवारांनी सर्व पवार कुटुंबाला एकत्र बोलावले, सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण, चर्चेला उधाण। परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती, 15 मुलींचे शोषण करणाऱ्या शाहिदला बेड्या, तरुणींचे व्हिडिओ बनवून मित्रांना केले शेअर। लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर टांगती तलवार, 30 एप्रिल डेडलाईन। आणि मुंबईत खळबळजनक प्रकार, अगोदर धर्म विचारला, कलमा म्हणायला लावला, नंतर आरोपी जुबेर अन्सारीने 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला। आरोपींकडे इसिसची कागदपत्रे मिळाल्याचा एटीएसचा दावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या संकल्पनेतून सन 2021 साली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना चंपावती रत्न पुरस्कार देण्याचा त्यांचा मानस होता। मात्र त्यांच्या अकाली निधनाने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते। परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे, प्रवीण कुमार पालिमकर व मुक्त पत्रकार SM युसुफ यांच्या वतीने दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा चंपावती रत्न व मातृभूमी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांना चंपावती रत्न व मातृभूमी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य DG तांदळे सर, डॉक्टर संजय तांदळे, प्रवीण कुमार पालिमकर, डॉक्टर लक्ष्मण पवळ, शेख युनुस, रामनाथ खोड, गणेश मस्के, माजी सैनिक अशोक एडे, सय्यद सादेक, रामधन जमाले, शेख मुबीन, बाजीराव ढाकणे, अशोक ढोले, शिवाजी हिंदोळे आदींसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीचा आज मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांना पैसे न दिल्याने त्यांनी मारहाण केली असल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत, तसेच मारहाण करणाऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने बीड जिल्हा रुग्णालयात थोडा वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। आशिष अशोक धिवार असे मयत कैद्याचे नाव आहे। नातेवाईकांनी बांधाच्या कारणावरून भांडण झाल्याचे सांगितले असून त्याच कारणातून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यातील आशिष धिवार यास शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्याचा MCR होऊन बीड जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले होते। मात्र तेथे त्याची प्रकृती बिघडल्याने जेल पोलिसांनी सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी त्याला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते। उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला। मात्र या प्रकरणी मयत आशिष धिवार याचा भाऊ आणि वडिलांनी आम्हाला पोलिसांनी प्रकरण मिटवून घेतो म्हणून 1 लाख रुपये मागितले होते, पण आमची परिस्थिती नसल्याने आम्ही पैसे देऊ शकलो नाही म्हणून पोलिसांनी आशिष यास मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। तसेच त्यांनी PSI शेखर बनसोडे यांचे नाव घेतले असून जोपर्यंत मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता। त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु नंतर कुटुंबियांनी मयताची डेड बॉडी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे। दरम्यान या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी देखील बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तसेच पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। आणि मला लाख रुपये मागितले, म्हणजे नाही दिले लाख रुपये तर तुला बी अटक करू, ह्याच्यावर गुन्हे दाखल करू, म्हणले तुला जामीन भेटणार नाही, काय नाही, तुझे घरचे भेटते समजे टाकूमध्ये। मी त्यांना म्हणलं साहेब आम्ही गरज परिस्थिती आहे, म्हणलं आमची पैसे नाहीत आमच्याकडे एवढे, ते म्हणजे नाही देत पैसे तर आम्ही म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणजे हे केलं। काय वाद होता, कशामुळे भांडण झाली होती? हे जमिनीचे बांधामुळे भांडणं होते। बाकीचं काय नव्हतं साहेब? दुसरं ते बांधामुळे त्यांनी काय केलं, पोरीचं वय नव्हतं म्हणून तिला गोडी घातलं, म्हणले छेडछाडची केस लावू, हे करू ते करू म्हणून त्यावर छेडछाडची केस लावली। तिचं हे पेत खात होता म्हणून ह्याच्यावर त्यांनी गैरफायदा घेतला होता, दुसरं काय भांडणं नाही। आणि त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याने पैसे मागितले आपल्याला? शेखर बनसोडे। नमस्कार, ते काय नाव होते? आशिष दिवार आपल्या हॉस्पिटलला त्याची हत्या झाली साहेब, योग्य काय? अहो हातपाय बांधले त्याचे, व्हिडिओ आहे माशासारखा तडफडतोय तो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। पटकन कोण कोण जबाबदार आहे पोलिसांच्या हातात द्या। माशासारखा माणूस तडफडतोय, कशी वागणूक देणार जनावरांसारखी? व्हिडिओ व्हायरल झाला महाराष्ट्रात, हाहाकार माजन।
जिवंत माणूस मारला तिथं, कसला इलाज केला नाही, हातपाय बांधून जनावरासारखी. ही कोणती वागणूक आहे तुमची? तुम्हाला सोडणार नाही आम्ही. याच्या ठिकाणी मोर्चा आंदोलन करू. तुम्ही त्याच्यामध्ये जे जे जबाबदार आहेत ते पोलिसांच्या हवाली केले पाहिजेत. बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात होते, परंतु संतोष देशमुख यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केल्याने ही निवडणूक लागली आहे. यामध्ये स्वरूपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. आज मतदान प्रक्रिया चालू असताना 100 मीटरच्या आतमध्ये जाऊन एक कार्यकर्ता परळीच्या लोकांना मतदान करू नका असे म्हणत असल्याचा आरोप उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केला असून याच मुद्द्यावरून दोन गट समोरासमोर आल्याने थोड्या वेळासाठी मसाजोग येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार हे उद्याच समजणार आहे. हे बघा, लोकशाहीमध्ये संविधानानं प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिलाय. मग तो कोण आहे याला महत्व नाही, आणि त्यानं टीप दिली नाही दिली हा इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे, तो येणाऱ्या काळामध्ये कळलंच. त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. तो मतदार आहे मसाजोगच्या ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे तो आला, त्याचा मतदानाचा हक्क बजावला, निघून गेला. काय राडा कशामुळे झाला होता इथं? काय कारण? या ठिकाणी आमच्या येथील एक सहशिक्षक आहेत, ते बाहेर मतदारांना असं सांगत होतं 100 मीटरच्या आतमध्ये की परळीच्या लोकांना मतदान करू नका, गावातल्या लोकांना मतदान करा. म्हणून त्यांना आम्ही विचारत होतो की परळीचं कोण आहे ते सांगा. आता काय परिस्थिती? सध्याच्याला मतदान चांगल्या प्रकारे होत आहे. गावातल्या मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. उद्याच्या येणाऱ्या निकालमध्ये माझे मतदार बांधव मला 100% विजयी करतील याची मला खात्री आहे. मसाजोग येथे सरपंचाची निवडणूक आहे. आज 2 उमेदवार आहेत आणि मतदान केंद्राच्या बाहेर रस्ता आहे, हम रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे गावचा. तर तिथे 2 गट आमने सामने आलते. पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप केला आणि जो जमाव होता तो जमाव पांगवलेला आहे. त्यामुळे शांतता आहे सध्या आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. सकाळपासून जी निवडणूक प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालू आहे, सुरळीत चालू आहे. ज्या अफवा पसरवल्या गेल्यात मतदान प्रक्रियेत इंटरप्ट झालेलं आहे तसं काही नाही. मतदान व्यवस्थित चालू आहे आणि अफवा पसरवल्या गेल्यात की मतदान बंद पडलं आहे, तसं काही नाही. शांतता आहे. पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे जो मोठा अनर्थ आहे तो टळून गेलेला आहे. बंदोबस्त वाढवण्याचा काही तुम्ही विचार करता? हो, बंदोबस्त वाढवण्यात येईल. परिस्थिती बघून बंदोबस्त वाढवण्यात येईल. सध्या तर परिस्थिती शांत आहे. काही फुटेज वगैरे तपासून काही कारवाई वगैरे? येस, बंदोबस्त झाल्यानंतर फुटेज वगैरे तपासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कारवाई करत आहोत पुढं. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. अशा प्रकारे मराठीचा अभिमान जपण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीड शहरात मनसेचे बीड शहर उपाध्यक्ष विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी बीड शहरातील ऑटो रिक्षांवर स्टिकर्स लावण्याची एक सकारात्मक आणि कौतुकास्पद मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमातून प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा, स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याचा आणि मराठीला प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. या मोहिमेत बीड शहरातील मनसेच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.